चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक वेगळं सिरीज सुरू करणार आहोत भारतीय राज्यघटनेचं. बघा, भारतीय राज्यघटना. आता तुम्ही अनेक ठिकाणी क्लासेस केले असतील, लाईव्ह केले असतील, रेकॉर्डेड किंवा प्रत्यक्षात ऑफलाईन केले असतील. पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रश्न सोडवून घेतात असं काही नाही. आता काही ठिकाणी घेतही असतील, पण आज जी पद्धत आहे, आयोगाचे प्रश्न बघा, मी काय म्हणतोय, आयोगाचे प्रश्न यांचं विश्लेषण. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर मार्क वाढवायचे आहेत, तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कोणती पद्धत? तर आजपर्यंत मी सांगतोय राज्यघटनेचे मार्क वाढवण्याबाबत, कारण आज राज्यघटनाविषयी आपले 15 प्रश्न आहेत आणि 30 मार्कासाठी आपल्याला विषय आहे. आणि हा विषय मेरिटचा असतो, तुमच्या माहिती असावं. राज्यघटनेवर जास्त प्रश्न म्हणजे 30 मार्क आहेत त्यावर. हा हा विषय तुमचा ठरवू शकतो, की तुम्ही कट ऑफमध्ये बसणार आहेत की नाहीत. पण कोणकोणते घटक आहेत राज्यघटनेमध्ये? महत्त्वपूर्ण मूलभूत हक्कासारखे, नागरिकत्वासारखे, मार्गदर्शक तत्त्वे, हे काही टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर आता डायरेक्टली आयोगाच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मग तुम्हाला जर या राज्यघटनेच्या प्रश्नामध्ये किंवा राज्यघटनेत चांगले मार्क मिळवायचा एकच मार्ग आहे. तुम्ही क्लास केले किंवा अभ्यास केला. मग आता जर समजा तुम्ही आज मूलभूत हक्क हा टॉपिक अभ्यास केला. मूलभूत हक्क. मग या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर किंवा वाचन केल्यानंतर किंवा क्लासमध्ये तुम्ही ऐकलं, फक्त यावर थांबू नका. मग काय करायचं? 2011 पासून 2023 जेवढ्या काही पूर्व आणि मुख्य परीक्षा झाल्यात, पूर्व आणि मुख्य परीक्षा यांचे सर्वांचे प्रश्न पाहायचेत. पाहायचं नाही तर फक्त तर त्यांचं विश्लेषण देखील करायचे. विश्लेषण. तरच तुमचा हा राज्यघटना विषय चांगले मार्क तुम्हाला देऊन जाऊ शकतो. राज्यघटना हा टॉपरचा विषय आहे, हे लक्षात घ्या. पण अनेक विद्यार्थ्यांना तो जाचक वाटू शकतो, पण तो जाचक नाही. मग आता विश्लेषण कसं करायचं, हा देखील एक वेगळा भाग आहे. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. विश्लेषणाच्या मदतीनेच तुम्ही हा विषय म्हणजे राज्यघटना हा विषय टॉप करू शकता किंवा यामध्ये जास्त मार्क तुम्हाला मिळतील. अन्यथा कितीही क्लास करा, कितीही अभ्यास करा, कितीही पुस्तकांची वाचन करा, त्यावरून मार्क तुम्हाला पडणार नाहीत. मार्क पडण्यासाठी ही पद्धत तुम्हाला अवलंबावी लागते. आणि हे कधी कळतं? जेव्हा आपले मार्क कमी येतात, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली अनुभवावरून हे तुम्हाला कळून येतं. आमच्याही बाबतीमध्ये तेच घडलेलं आहे. आम्ही हे सर्व काही अनुभवावरून सांगतोय, ते पण तुम्ही लक्षात घ्या. चला, आता आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्टली आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. चला, आता आयोगाचे एक एक प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण अशा स्वरूपात आपल्याला करायचं आहे. प्रश्न बघा कशावर आहे. आणि आयोगामध्ये काही विशिष्ट टॉपिक आहेत, त्यावर नक्की प्रश्न असतात. त्यापैकीच एक महाधिवक्ता आहे. कोणतीही पूर्व घ्या किंवा मुख्य परीक्षा, त्या महाधिवक्ता आणि महान्यायवादी, बघा 2 पद आहेत. महान्यायवादी, या दोघांवर एक प्रश्न असतो. एक कॉमन प्रश्न असतो, म्हणजे असतो महाधिवक्ताबद्दल. आता महान्यायवादी कुठं असतो? सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र शासनाचा वकील म्हणून काम करतात. आणि महान्यायवादी राज्य शासनाचे वकील म्हणून काम करतात. एवढाच फरक आहे, बाकी सर्व काही त्यांचं सेमच आहे. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? कोणती विचारलेत? आणखी एक पेपर सोडवताना काय विचारलं हे आधी लक्षात ठेवायचं. किंवा आपले मार्क जाण्याची जास्त शक्यता, आपण नीट वाचन करत नाही, यामुळं जास्तीत जास्त तुमचे मार्क जातात. तर प्रश्नाकडे पहा. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य विचारले. सत्य विचारले का नाही? महाधिवक्त्याची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देऊ शकतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेल्या कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये त्यांना ती पार पाडावी लागतात. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली जी काही कामं आहेत ती त्यांना पार पाडावी लागतात. मी मगाच सांगितलं, महाधिवक्ता हे कुठं असतो? राज्य शासनात, राज्य शासन. आणि महान्यायवादी. मग या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं विधान तुम्ही पाहू शकता. काय काय म्हटलं पहिलं विधान? राष्ट्रपती नाही, तर यांची निवड कोण करतं? महाधिवक्ता आहेत हे.
राज्यपाल करतात. आणि महान्यायवादीची कोण करतं तर राष्ट्रपती करतात. मग यांच्यामध्ये फरक काय काय आहेत बघा. महान्यायवादी म्हणजे पहिलंच विधान कसं आहे असत्य आहे, त्यामुळं आन्सर काय झालं हेच झालं. मग आता महान्यायवादीबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहू आणि महाअधिवक्ताबद्दल आपण थोडक्यात पाहू. चला आता पहा महान्यायवादी. महान्यायवादी आणि महाधिवक्ता. तर यांचा संबंध बघा घटनेचा भाग 5 मध्ये आहे. महान्यायवादी भाग 5 आणि कलम 76. कलम किती 76 आहे. आणि राज्याचा महाधिवक्ता किती आहे 165 कलम आहे. 165. यांची निवड महान्यायवादींची निवड कोण करतं राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती करतात. तर महाधिवक्त्याची निवड कोण करते राज्यपाल करतात. राज्यपाल. आता यांची पात्रता काय हो महान्यायवादीची पात्रता काय पहा. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यास पात्र असलेली जी काही व्यक्ती आहे ती यासाठी पात्र असते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात बघा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर जी काही व्यक्ती पात्रता असते त्यांची ती पात्रता त्या व्यक्तीची पाहिजे. मग ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. राष्ट्रपतीच्या मते ती कशी असावी व ती कशी असावी हुशार असावी किंवा हे सर्व काही बाबी ती भारताची नागरिक असावी वगैरे ही पात्रता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसंबंधी जी काही पात्रता आहे ती महान्यायवादीला लागते. तर महाधिवक्त्याला कोणती आहे मग पात्रता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी व्यक्ती पात्र असते ती मग काय काय करू शकते तर ती महाधिवक्ता या पदावर जाऊ शकते. तर हे दोन्ही लक्षात घ्यायचं आहे. तर मग पहिल्याचा आन्सर काय येणार तुम्हाला आता 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 तुम्हाला समजलेलं असेल. आता आणखी काही त्यांचे कलम आहेत पण ते नेक्स्ट पुढील प्रश्नामध्ये आपण पाहणारच आहोत. तरी पण थोडक्यामध्ये मी त्यांच्याबद्दल आणखी काही महत्त्वाचं सांगतो. महाधिवक्त्याबद्दल. महाधिवक्ता किती कलम आहे घटनेत आता सांगितले 165 मध्ये आहे. काय सांगितलेलं आहे त्यामध्ये राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी. राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात ते कायदा अधिकारी. ते कॅबिनेटचे सभासद असतात का नाही. तरी देखील कोणत्याही सभागृहामध्ये चर्चेसाठी बोलवल्यानंतर चर्चेत ते भाग घेऊ शकतात पण ते मतदान करू शकत नाहीत. महान्यायवादी चर्चेमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. भाग घेऊ शकतात पण मतदान करू शकतात का मतदान करण्याचा अधिकार त्यांना नाही कारण ते सभागृहाचे सभासद नसतात. मतदानाचा तेवढा अधिकार त्यांना नाही. बाकीची सर्व ज्या काही विशेष अधिकार आहेत आमदाराचे किंवा खासदाराचे ते त्यांना प्रदान असतात. हे लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न पाहू. चला पुढचा प्रश्न पहा आता यामधील काय भारतातील उच्च न्यायालयाबाबत कोणते विधान बरोबर नाही हे अशा पद्धतीने तुम्ही टिकमार्क करून घेऊ शकता. उच्च न्यायालय जनहितार्थ याचिका संबंधी याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. आणि चौथं काय म्हणलेलं वाक्य बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय हे 62 असतं. तर यामध्ये जर बघितलं आपण यामध्ये पर्याय क्रमांक 3 जे आहे ते कसं बरोबर नाही म्हणजे कसं आहे चुकीचं ठरतं का. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुका करतात का तर नाही. कोण करतं राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती हे करतात हे लक्षात पाहिजे. उच्च न्यायालयासंबंधी तरतूद भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे तर उच्च न्यायालयासंबंधित जर आणखी काही विश्लेषण केलं तर भाग 6 मध्ये बघा भाग 6 प्रकरण कितवे 5वे हे उच्च न्यायालयासंबंधीचे तरतूद आहे आणि कलम 214 ते 231 या कलमामध्ये उच्च न्यायालयाबाबत संपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. उच्च न्यायालयाची जी काही संख्या असते ती राष्ट्रपती ठरवतात बरं का. हे पण लक्षात ठेवा राष्ट्रपती त्यांच्या विवेकाधीन अधिकारानुसार ते ठरवू शकतात. हे पण लक्षात घ्यायचं.
त्यांची उच्च न्यायालयाची संख्या निश्चित आहे का? म्हणजे उच्च न्यायालयातील न्यायाधीश जे आहेत त्यांची संख्या निश्चित आहे का? तर निश्चित नाही. राष्ट्रपती त्यांच्या स्वविवेकाधीन अधिकारानुसार त्यामध्ये असलेल्या न्यायाधीशांची संख्या ही ठरवू शकतात. तर मगाच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया. उच्च न्यायालयाच्या रिट संबंधातील कलमे आहेत. कलम किती हो? 226. उच्च न्यायालयात रिट्स दाखल करता येऊ शकते. तसेच तोच अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 मध्ये आहे. एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर बंधनं आली तर या दोन कलमानुसार 226 नुसार उच्च न्यायालयात आणि कलम 32 नुसार आपण कुठं जातो? सर्वोच्च न्यायालयात. लक्षात घ्या. हे दोन्ही गेल्या वर्षी पण यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? तर आता पुढचा प्रश्न आहे, विधान परिषद असणारे सभागृह कोणकोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषद आहेत? चला आता हा प्रश्नामध्ये पाहूया. विधान परिषद सभागृह नाही म्हटलेला आहे. कोणकोणत्या घटक राज्यात नाही? तर यासाठी काही ट्रिक्स पण आहेत, हे लक्षात घ्या. आता विधान परिषद असावी नसावी 169 कलमामध्ये त्याचा काही संपूर्णता सांगितलेलं आहे. कशा पद्धतीनं राज्य विधानसभा आपला अहवाल मांडते आणि वरी संसदेकडे पाठवते. नंतर वेगवेगळी त्याची प्रोसेस आहे. पण आधी लक्षात घ्या की कोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषद पाहूया. एक ट्रिक्स आहे. ही कॉमन ट्रिक्स आहे. कारण की लक्षात राहत नाही. आता MPSCचा अभ्यास करत असताना हा अभ्यास एवढा साधा सरळ नाही, ते पण लक्षात घ्या. म्हणून ही ट्रिक्स आहे. पण आता यामधून काही घटक राज्यांना आपण बाद करणार आहोत. म्हणजे आज उमक टीबीने मेला हे त्याचं काय शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे जे कोणकोणत्या घटक राज्यामध्ये विधान परिषद आहेत, तर आहेत म्हटल्यानंतर हे ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. पण आता जम्मू काश्मीर त्यामध्ये राहिलं नाही. जम्मू काश्मीरची विधान परिषद रद्द करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि बिहार. मग याचा आन्सर जर बघितला आपण क आणि ड फक्त योग्य येतं. क आणि ड. कारण बाकीचे आहे क आणि ड सॉरी. पर्याय क्रमांक काय येणार हो? क आणि ड. नाही तुम्हाला विचारलेलं आहे. सॉरी, मी वेगळ्या ह्याला क्लिक केलेलं आहे. क आणि ड नाही म्हटल्यानंतर क आणि ड मध्ये नाही. बाकीच्यामध्ये आहे का? आहे. कोणकोणती आहेत? 6 घटक राज्य आहेत. पूर्वी 7 होते. जम्मू काश्मीर आता कटलेलं आहे त्यामधून. बघा मी ट्रिक्स आणखी एकदा सांगतो. आज उमक टीबीने मेला. मेला. ओके. आ म्हणजे काय? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. जम्मू काश्मीर आता कटलेलं आहे त्यामधून. ओ म्हणजे काय? उत्तर प्रदेश. म म्हणजे काय? महाराष्ट्र. क म्हणजे कर्नाटक. टी म्हणजे काय? तेलंगणा. आणि बी म्हणजे बिहार. म्हणजे दोघांमध्ये आहे आणि दोघांमध्ये नाही. नाही विचारलाय म्हणून क आणि ड या ठिकाणी बरोबर येतात. चला आता हा घटना दुरुस्तीवरला प्रश्न आलेला आहे. हे पण आपण पाहणार आहोत. घटना दुरुस्ती संबंधामध्ये कोणकोणती कलम आहेत, घटना दुरुस्तीचे प्रकार किती, आधी हे समजून घ्या. तर कलम 368 एकच कलम आहे. 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या 2 पद्धती आहेत. हे पण आपल्याला माहितीच आहे. काय 2 पद्धती कोणकोणत्या आहेत? विशेष बहुमत, विशेष बहुमत. सुरुवातीला विश्लेषण करू या प्रश्नाचं. आधी या प्रश्नात तुम्हाला आन्सर मी सांगतो. तर याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. कसं 2 येणार? 61 अचं काय येणार हो? 3. म्हणजे 61वी घटना दुरुस्ती जी काय आहे, मतदारांचे वय 21 वरून 18 करण्यात आलं. त्यानंतर जर बघायचं झालं बचं काय येणार? 4. राष्ट्रपती म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीने कोणते बदल केले? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामध्ये निवडणुकीविषयी जो काही वाद आहे सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयात सोडवला जाईल. त्यानंतर कचं काय येणार? 41वी घटना दुरुस्तीनं काय केलं? राज्य लोकसेवा आयोगातील जे सभासद आहेत त्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आलं. आणि ड 73वी तर माहितीच आहे, पंचायत राज संबंधी. तर हे झालं.
म्हणजे हे याचं अनुसराने विश्लेषण झालं. पण घटनादुरुस्ती संबंधात आणखी काही आपण माहिती पाहूया. चला, घटनादुरुस्ती हे कलम जर बघितलं आपण 368 आपण कुणाकडून घेतलेलं आहे? घटनादुरुस्ती दक्षिण आफ्रिकेकडून. घटनादुरुस्तीची पद्धत, कारण की कालांतराने एखाद्या बाबीमध्ये आपल्याला वेगळेपण आढळलं तर ते आपण नंतरच्या काळात बदल करू, या या उद्देशानं घटनेमध्ये घटनादुरुस्ती पद्धत स्वीकारलेली आहे. मग आपल्या घटनेमध्ये पद्धती किती सांगितल्यात? घटनादुरुस्तीच्या 3 पद्धती सांगितल्यात. पण 368 मध्ये फक्त 2 आहेत, हे लक्षात घ्या. कारण साध्या बहुमताने जी घटनादुरुस्ती आहे, तिला घटनादुरुस्ती मानलं जात नाही. पण घटनेमध्ये एकूण पद्धती म्हटलं तर 3 आहे. पण 368 मध्ये 2 घटनादुरुस्तीच्या पद्धती आहेत. एक 368 अंतर्गत कोणकोणती आहेत बघा. 368 मध्ये बघा, जर बघायचं झालं विशेष बहुमत आणि दुसरी कोणती आहे? विशेष बहुमत अधिक निम्मेपेक्षा जास्त राज्यांची सहमती. म्हणजे 1/2 पेक्षा, म्हणजे जेवढे भारतामध्ये राज्य आहेत त्यांच्या अर्ध्या राज्यांनी या घटनादुरुस्तीसाठी परवानगी द्यावी लागते. सर्वात अवघड आणि ताठर घटना यावेळेस होते. सर्वात किचकट प्रोसेस आहे ही दुसरी पद्धतीची. पण साध्या बहुमतानं कसं असतं, ती घटनादुरुस्ती मानली जात नाही. ही 368च्या बाहेरील पद्धत म्हणून तिला ओळखलं जातं. मग या 3 पद्धती आहेत आणि आजपर्यंत अनेक साऱ्या घटनादुरुस्त्या आपण याच बाबीने केलेल्या आहेत. मग विशेष बहुमतानं कोणकोणत्या बाबीमध्ये घटनादुरुस्ती केली जाऊ शकते? विशेष बहुमताने जर बघितलं तर 2च बाबी आहेत. एक मूलभूत हक्क आणि 2 मार्गदर्शक तत्वे. या 2च घटकामध्ये विशेष बहुमताने करता येतं. पण विशेष बहुमत अधिक अर्ध्या राज्यांच्या परवानगी, अर्धी राज्य जी आहेत त्यांची परवानगी, त्यांच्या परवानगीने म्हटल्यानंतर अनेक साऱ्या घटनादुरुस्त्या यामध्ये आहेत. पण सर्वात जास्त घटनादुरुस्त्या आपण साध्या घटनादुरुस्तीनेच करतो, हे लक्षात ठेवायचे. मग महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत? तर 44वी 42वी घटनादुरुस्तीला लहान राज्यघटना किंवा मिनी राज्यघटना असे देखील म्हणतात. महत्त्वाच्या आहेत या 2, लक्षात ठेवा. आता हे ऑदर ठिकाणच्या 61वी घटनादुरुस्तीवर यापूर्वी अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. याचा आन्सर काय? मग पर्याय क्रमांक 2 योग्य. चला, पुढचा प्रश्न पाहूया. हा पंचायतचा आहे, राज्यचा आहे. आता पुढचा भाग आहे सहकार्य आयोग. सरकारी आयोग. सरकारी आयोगाचे सभासद कोण नव्हते? तर याचं जर आन्सर बघितलं तर सरळ पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर नाही आहे. सरकारी आयोग केंद्र आणि राज्य संबंधातील एक अभ्यास करण्यासाठी नेमलेला आयोग होता. त्याबद्दल लगेच माहिती पाहूया. तर सरकारी आयोगाबाबत जर बघितलं, या आयोगाची स्थापना 1983ची आहे. केंद्र आणि राज्य संबंधातील हा एक महत्त्वपूर्ण आयोग म्हणून ओळखला जातो. या आयोगाने अहवाल दिला 1988ला. अहवाल त्याला कशासाठी अभ्यास करायचा होता? केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असावेत इन फ्युचरमध्ये, यावर त्यांना अभ्यास करायचा होता. मग यामध्ये 3 सभासद होते. अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष कोण होते? न्यायमूर्ती R.S. सरकारिया हे अध्यक्ष होते आणि सभासद जे आहेत ते B. शिवरामन आणि आणखी एक आहेत S.R. सेन, हे कोण होते? सभासद होते. तर हे महत्त्वपूर्ण आहे आणि यामध्ये सभासद डेट वगैरे लक्षात ठेवा. आता हा थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. प्रश्न काय विचारला आधी पाहू शकता तुम्ही. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे व कोणत्या कलमामध्ये त्याची तरतूद टाकण्यात आलेली आहे? बघा, घटनेचे भाग ज्यांना पाठ आहेत त्यांना त्याचा आन्सर आलेला असेल. याचा आन्सर आहे 2. 324 भाग 15. भाग 15 कलम जरी माहिती असतं पण कलम 2 पण भाग पण माहिती पाहिजेत. जर एकूण घटनेचे जर भाग बघितले आपण तर त्यावर देखील अनेक सारे प्रश्न भाग 26 पर्यंत आपले आहेत भारतीय घटनेचे.
भाग 22, भाग 26, भाग 26 की 22 तर अनेक ह्याच्यामध्ये पण ते सुधारणा करण्यात आलेली आहे अलीकडच्या काळामध्ये. तर काही महत्त्वपूर्ण भाग आपण पाहून घेऊया. तर पहिला जर भाग बघितला संघ व त्याचे क्षेत्र. पहिल्या भागामध्ये काय हो? संघ व त्याचे क्षेत्र हा पहिला भाग आहे. दुसरा भाग काय? नागरिकत्व. नागरिकत्व. तिसरा भाग काय? मूलभूत हक्क. भारतीय घटनेचा तिसरा भाग. चौथं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे चौथा भाग आहे. 4A भाग काय हो? मूलभूत कर्तव्ये. मूलभूत कर्तव्य. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण भाग हे आहेत घटनेचे. आणखी जर काही पाहायचं झालं तर त्यामध्ये जे की आयोग नेहमी प्रश्न त्यावर विचारत आहे ते देखील आपण पाहूया भाग. भाग 14 बघा. भाग 14 मध्ये काय मग? केंद्र व राज्यातील सेवा म्हणजे अखिल भारतीय सेवा देखील म्हणू शकता किंवा त्याला लोकसेवा आयोग देखील म्हणू शकता. त्यानंतर भाग 15 मध्ये काय? निवडणुका. हे आत्ताच पाहिलं आपण. त्यानंतर भाग 17 हा यावर देखील प्रश्न आलेला आहे. भाग 17 म्हणजे काय हो? भाग 17 यामध्ये जर विचारलं तर यामध्ये आहे काय? कार्यालयीन भाषा. लयीन भाषा किंवा अधिकृत भाषा त्याला म्हणतात. भाग 18 मध्ये काय? भाग 18 आणीबाणीच्या तरतुदी आहेत. हे महत्त्वाचे भाग मी थोडे घेत आहे. आणीबाणी लक्षात पाहिजेत हे सर्व काही. भाग 20 काय हो? भाग 20 घटना दुरुस्ती. तर हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती पाहिजे आहे. जर माहिती नाही तर तुम्हाला सर्व भाग 1-2 वेळेस पाहून घ्या. परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला जमून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं त्यावर तुमच्या कमेंट माझ्या WhatsApp नंबरवरती देखील सेंड करा. आपला देखील डिपार्टमेंटल PSIचा ग्रुप आहे. अनेक विद्यार्थ्यांना माहिती नाही. टेलिग्रामला आहे, WhatsAppला आहे. जर ते कोणी सहभागी नाही तर आपल्या या WhatsApp नंबरवरती मला मेसेज करा आणि त्यावर लगेच मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन. तर आपण याच ठिकाणी आज आपण थांबत आहोत. पुढील लेक्चरमध्ये पुढील प्रश्नाचे विश्लेषण आपण घेणार आहोत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक आपले फॉरेन्सिकचे वगैरे प्रश्नांचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. त्यांचा देखील फायदा घ्या. धन्यवाद.